श्रीनाथ जयनाथ श्री सद्गुरू देवी निजानंदी ताई महाराज की जय. श्रोते हो नमस्कार. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज घटस्थापना. घटस्थापना दर्शवते जीवनाचे अधिष्ठान. या पृथ्वीवर जीव कसा अंकुरित झाला, जोपासला गेला याचे प्रतीक म्हणून शारदीय नवरात्रात घटस्थापना करून जीवनास सहाय्यभूत होणाऱ्या दैवी शक्तीची उपासना केली जाते. त्याच उपासनेचे एक अंग म्हणून हा वाघयज्ञ आजच्या मुहूर्तावर सुरू करीत आहोत. प्रभुदासी श्री देवी निजानंदी ताई महाराज यांचे चरित्र वाचन. आर्यवर्तात गुरुपरंपरा ही अतिप्राचीन आहे. दैवीगणांचे, ऋषीमुनींचे हिमालयात वास्तव्य आहे. सर्वसामान्य जनतेला भौतिक जीवन उन्नत करण्यासाठी मार्गदर्शनार्थ ठिकठिकाणी संपूर्ण भारतभर प्रखर तेजाने तळपणारी दैदिप्यमान गुरुपीठं स्थित आहेत. नाथसंप्रदाय आस्थागायत साधणारत असून पृथ्वी तलावरील मानवाच्या कल्याणाकरिता त्या करुणामय परमेश्वराला अविरत साथ घालत असतो. त्याच नाथसंप्रदायातील एका शाखेवर सात्विकतेच्या मूर्त स्वरूपाची प्रचिती देणाऱ्या चित्रकूट करवी संस्थांच्या माधवनाथांनी त्यांच्या परमशिष्या श्री देवी निजानंदी ताई महाराजांना आज्ञा केली खानदेशातील उंदीरखेडे येथे गुरुकार्य करत वास्तव्यास राहण्याचे. आदेशानुसार ताई महाराजांचे पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथे आगमन झाले. प्रामुख्याने कृषिवल समाजाचे आधिक्य असलेला हा भाग ग्रामीण खरा, पण झाशीच्या राणीच्या किल्ल्याचा शेजार लाभलेला सचोटीने, प्रामाणिकपणे आणि कष्टाळू असलेल्या ग्रामवासियांनी 1936च्या ऑक्टोबर महिन्यात निजानंदी ताई महाराजांच्या हस्ते नामसप्ताह करण्याचा घाट घातला. साधारण 1932 पासून चाळीसगाव, एरंडोल या ठिकाणी ताईबाबांचे वेगवेगळ्या निमित्ताने नाथभक्तांकडे येणे होतेच. ताईबाबांच्या जन्माआधीपासून भक्तवत्सल श्री माधवनाथ महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावर होती असे म्हणावयास हरकत नाही. त्यांच्या आत्या सखूबाई, ज्यांनी त्यांच्या आईचा सांभाळ पाठच्या बहिणीप्रमाणे केला, त्या माधवनाथांच्या शिष्या. रखुमाबाईंना म्हणजे ताई महाराजांच्या आईस वेळप्रसंगी धीर देण्यासाठी सखूबाई माधवनाथ महाराजांची वचनं ऐकवीत. रखुमाबाईंना माधवनाथांच्या दर्शनास घेऊन जात. त्यावेळेस छोटी लीला म्हणजेच आपले ताई महाराज हेही सोबत असे. एकदा छोटी लीला, आई आणि आत्या सोबत माधवनाथांच्या दर्शनास गेल्या. दर्शन घेतले आणि श्री माधवनाथांनी लीलावतीच्या भविष्यपटाचे कथनच केले. आपल्या आशीर्वादपर वचनात नाथ महाराज रखुमाबाईंना वदले, बाई, ही मुलगी ईश्वर भक्त आहे, संतांची आहे. हिचा चांगला सांभाळ कर हं. ही जनसेवा भक्ती मार्गासाठी आली आहे. लोकांचे ऐकून हिच्या लग्नाच्या भानगडीत पडू नकोस, काहीही उपयोग होणार नाही. त्यावेळी ताईबाबांचे वय अवघे 4 वर्षाच्या आसपास होते. त्यानंतरही आई आणि आत्याबरोबर लीलाबाई माधवनाथ महाराजांच्या दर्शनास नित्य जात असे. माधवनाथ चरणी निष्ठा वाढत चाललेली आणि अशातच एक दिवस गुरुकृपेचा वर्षाव झाला. लीलाची निजानंदी झाली. सतत ध्यान, नामजप आणि ईश्वराचे स्मरण. साधारण वयाच्या 6व्या वर्षी नाथ महाराजांनी गुरुमंत्र दिला. साक्षात प्रभुदर्शन करविले. लीलेची विरक्त वृत्ती आणि सांसारिक मोहपाशाविषयीची जाणीव माधवनाथांच्या कृपेने नेणिमेत परावर्तित झाली. लीलाची जागा निजानंदीने घेतली. वयाच्या 7व्या वर्षी गृहत्याग करून भगवंताच्या दर्शनाच्या ओढीने एकांतवास सेवन करण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या निजानंदीने नाथमठीमध्ये येईपर्यंत कित्येक जीवांचा उद्धार केला. माधवनाथांच्या आज्ञेनुसार शंकर महाराजांकडून दीक्षा प्राप्त करून घेऊन भगवंताशी अधिक सामिप्य साधले. वेळोवेळी माधवनाथांचे मार्गदर्शन, नित्य ईशोपासना, आत्मानंदी लीन होण्याची कसब अशी उत्तरोत्तर प्रगती करीत निजानंदीताई अध्यात्म मार्गातील अधिकारी साधक झाल्या होत्या. माधवनाथांच्या कृपेने ज्ञानेश्वरीची पारायणं आता कीर्तनरूपी सेवेमध्ये रूपांतरित झालेली. गावोगावी निजानंदीताईंना कोणी नामसप्ताहासाठी तर अन्य गावी नाथ संकीर्तनासाठी बोलवावे. त्यांच्या चैतन्यमयी अस्तित्वाने भाविकांनी ईश्वरभक्तीत दंग व्हावे. हा तर कित्येक गावांचा अनुभव झालेला. मोठे रसाळ कीर्तन करीत भोळ्या भाविक भक्तांना ईश्वर निष्ठेची वाटचाल करण्यास निजानंदीने वाट दाखवावी.
आणि भाविकांनी उत्स्फूर्तपणे ताई महाराज म्हणून संबोधावे. हीच नाथ महाराजांची कृपा होती. आत्मोन्नतीसाठी अंतर्मुख झालेली लीला आता लोककल्याणासाठी गुरु आदेशानुसार बहिर्मुख निजानंदी होऊन समाज उद्धारण्यासाठी कीर्तन करू लागली. अशातच इंदोर येथे दर्शनासाठी गेले असता माधवनाथांनी आदेश केला, खानदेशात जाऊन गुरु कार्य करायचा, नाथ मठी बांधायचा. वर्ष होते 1935, वय होते 34 वर्षे. शिष्येला गुरुचा आदेश उमजला, विरह होणार हे लक्षात आले. पुढे श्री उपासनी महाराज, मेहेर बाबा, श्री संत बाबाजान, श्री शंकर महाराज यांच्या तालमीत तयार झालेल्या निजानंदी ताई महाराज यांचे नामसंकीर्तनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा येणे झाले ते खानदेशात. पण ह्यावेळी त्या जळगाव, एरंडोल, चाळीसगाव किंवा पाचोरा इकडे न जाता पारोळ्यातील उंदीरखेडे येथे येते झाले. भगवत कृपेने गावकरी मंडळीस प्रेरणा झाली ताई महाराजांना गावात ठेवून घेण्याची. पण संन्यस्त वृत्तीच्या देवी निजानंदीने साफ नकार देत गावाबाहेरील जागेकडे निर्देश केला आणि सभेत उपस्थित भगवत भक्त ओंकार शेठ शिंपी यांनी गावाच्या पूर्वेला असलेली त्यांच्या मालकीची 1 एकर 8 गुंठे जमीन प्रभुदासी निजानंदी ताई महाराजांना अवलोकन करतेस विनंती केली. ताई महाराजांना जागा पसंत पडून त्यांनी तेथे मठ स्थापनेस रुकार दिला आणि सुरू झाला परिसरातील भगवत भक्तांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ. वैकुंठ अधिपती श्री विष्णू यांच्या ब्रह्मोत्सवाची परंपरा असलेल्या पारोळा नगरीच्या पुनीत परिसरात फुलू लागला गुरुभक्तीचा मळा. श्री निजानंदी ताई महाराजांनी त्यांच्या मठातील वास्तव्यातील 60 वर्षाच्या दरम्यान नाथभक्तीमध्ये जीवन व्यतीत केले. दत्तभक्ती, रामजन्म, कृष्णजन्म, विठ्ठलभक्ती, दसरा, ज्ञानेश्वरीची पारायणं यासारख्या नैमित्तिक भक्तिमेळ्याचे नित्यनेमाने आयोजन करीत परिसरातील गावकरी मंडळींना नाथभक्तीच्या प्रवाहात ओढून घेतले. अशा या नाथमय जीवन व्यतीत केलेल्या प्रभुदासींच्या माध्यमातून त्या परमपिता परमेश्वराने भोळ्या भक्तांच्या उत्कट भावार्थ आळवणीला प्रतिसाद दिला नसता तर नवलच. आता पुन्हा भेटूया जीवनचरित्र भाग 1. तोपर्यंत नमस्कार. श्रीनाथ जयनाथ. श्री सद्गुरू देवी निजानंदी ताई महाराज की जय.